श्री स्वामी समर्थ. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टीचं कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करण्यात त्यांचं आयुष्य जात असतं. कधी त्यांना वेळ मिळतच नाही की ते स्वतःचा विचार करतील. कधी त्यांना ह्या गोष्टी कळतच नाही की कधी स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे. नेहमी इतरांच्याकडे ते लक्ष देतात आणि इतरांच्याच मागे लागतात. स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात काहीही करू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही चांगली होईल. स्वामी म्हणतात, आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आपला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. संकटे आहेत आयुष्यात, म्हणून त्यांना घाबरू नका. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करण्याची जिद्द आणि शक्ती आपल्यात आहे. त्यांचा सामना करून पुढे जाण्यासाठी नेहमी तत्पर राहा. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ प्रत्येक वेळेला देतोय जे माझ्या नावावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नावावरती विश्वास ठेवा आणि सतत पुढे चला. कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागे ओढण्यासाठी खूप काही संकटे येतील, पण त्या संकटांचा सामना करणे तुमच्या हातात आहे. आज जर वेळ असेल तर त्या संकटांचा सामना करा. जे गोष्टी तुमच्यासाठी अशक्य होत्या त्या शक्य व्हायला लागतील. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येक वेळेला त्याची मदत नेहमी करणार जो माझ्यावरती विश्वास ठेवणार. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर अशक्य असं काही राहणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्या कुटुंबावर येणारं मोठं संकट येत्या काही वेळात टळून जाईल. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका. हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्याने बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. तुमच्या आयुष्यात ज्या वेगळ्या गोष्टी होत्या त्या आता तुमच्या मनाप्रमाणे होणार आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. स्वामी नेहमी सांगतात, विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. आज न उद्या मनाप्रमाणे देखील गोष्टी नक्की होतील. संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि वाईट काळात स्वामीच तुम्हाला बाहेर काढतील. स्वामी संकटमुक्त करतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहा. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य होत असते. स्वामी नेहमी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि देत आहे आणि देत राहणार. फक्त तुमचा माझ्यावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात स्वामी यश देतील. संकटामध्ये स्वामी मार्ग दाखवतील आणि वाईट काळात ते पुढे जाण्यासाठी शक्तीसुद्धा देतील. स्वामी म्हणतात, मी तुमची साथ कधी सोडणार नाही. हो, फक्त विश्वास ठेवायला हवा. तुम्ही जर स्वामी नामावर विश्वास ठेवाल तर अशक्य असं काही नाही. संकटांमध्ये स्वामी नाम तुम्हाला बळ देईल. या गोष्टीवरती जर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून नक्कीच पुढे जा. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची मदत करतोय आणि कायम तुम्हाला मार्गदर्शित करतो. फक्त स्वामी नामावर विश्वास तर ठेवा. आज ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करताय ती सुद्धा शक्य होणार आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे चला. स्वामी सांगतात, प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे, पण प्रत्येकाला ते जमत नाही. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. शरीराचे सगळे अवयव धाडधक्कट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणती सर्जरी त्याला बरी करू शकत नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नसतं. दोन्हींचाही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान असणं महत्त्वाचं असतं. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं चांगलं वाटतं. दोन तोंडांची माणसं खूप आयुष्यात येतात. ते खूप वेळा आपल्याला संकटात टाकतात, पण आपण काळजी न करता त्यांचा सामना करून पुढे जायला हवं. मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यांची 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय, त्याचा काही अंत्यसंस्कार किंवा कुठल्याही प्रकारचं श्राद्ध होऊ शकत नाही.
स्वामी भक्तांनो, या संदेशाला एक लाईक करायला विसरू नका आणि वेळ असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे टाईप करायला विसरू नका. सोबत जर रोज असे स्वामी संदेश ऐकण्याची इच्छा ठेवत असाल तर त्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरत नाही तोपर्यंत वाईट मार्गावर किंवा वाईट अशा मार्गावर जाऊ नका जसे राजनीती. स्वामी सांगतात, समाजसेवा राजनीती हे मार्ग तोपर्यंत तरी चुकीचे आहेत जोपर्यंत आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. प्रत्येकाची एक अबोल अशी भाषा असते, ती काही डोळ्यातून, काहीच्या मनातून, काहीच्या अंतर्मनातून तर काहीच्या असीम स्मित हास्यातून कळते. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं राहते. अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. दुःखात फक्त एवढं बोट लक्षात ठेवा की स्वामी आपली सदैव अश्रू पुसण्याला येतील. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतील. सगळे विषय सांभाळणारी रफवई हे आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांसारखे असते, जे सगळ्यांचं मन जपण्याच्या चक्करमध्ये स्वतः काय ते काय होऊन जाते त्याचं त्यालाही कळत नाही. संकटामध्ये असाल, स्वामी नाम घ्या. संकटांमधून मार्ग मिळत नसेल, स्वामी समर्थ महाराजांकडे धाव घ्या. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग स्वामी दाखवतील. स्वामी प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला नक्की मदत करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मार्गदर्शन करत असतील आणि स्वामीच कायम तुम्हाला पुढे नेत असतील. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ देत असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकटातून तुम्हाला मी मार्ग दाखवणार आहे. स्वामी प्रत्येक संकटात म्हणतात, स्वामी बोलतात, आयुष्यात मी तुला प्रत्येक वेळेला मदत देतो, फक्त स्वामी समर्थ नावावरती विश्वास ठेवून तर बघ. प्रत्येक संकटातून तुला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला मी चांगल्या दिशेला नेत आहे. जर स्वामी समर्थ नामावरती तुझी विश्वास आणि श्रद्धा असेल तर तुला मार्गदर्शन हे नक्की मिळणार. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे, फक्त विश्वास तर ठेवून बघ. प्रत्येक वेळेला तुमची स्वामी मदत करत असतील. आज न उद्या तुम्हाला तुमच्या मार्गात स्वामी मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला ते तुम्हाला पुढे नेत असतात. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला करणार आहे. फक्त विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची मदत करतात. आज ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असेल, उद्या त्यांना कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नाम अपार आहे. स्वामीवरती विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येक वेळेला ते जाणवत असते. स्वामी प्रत्येक संकटात आपली मदत करतात आणि कायम करत असतात, हे मात्र लक्षात राहू द्या. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्या प्रत्येक संकटांमध्ये फक्त स्वामी आपली साथ देतात आणि स्वामीच आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेतोय. आयुष्यात अपार संकटांमध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि सतत पुढे चला. सतत स्वामी मार्गदर्शन करतील. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जो सच्चा स्वामी भक्त असेल तो आज या व्हिडिओला न चुकता एक लाईक करून पुढे जाईल, कारण त्याचा एक लाईक त्याच्या जीवनात त्याला खूप चांगला संदेश देईल. हा संदेश त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तर चुकूनही करू नका, कारण प्रत्येक वेळेला ते तुम्हाला नक्की मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आज जे संकटे आहे त्यांचा सामना करा. त्या संकटांमधून मार्गदर्शन मिळवा. पुढे जाण्यासाठी सतत तयार राहा आणि प्रत्येक वेळेला पुढे जा. तुमच्या आयुष्यात सुद्धा अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, मी मानतो की तुला तुझ्या आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तू जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्या संकटांचा सामना करून बघ. ती तुला नक्की त्या संकटांच्या बाहेर नेतील. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात अपार संकटे आहेत, पण ते संकटे फार काळ टिकणारे नसतात. त्यांचा सामना करता आला की ती संकटेसुद्धा कायमची निघून जातात. आपल्याला जे हवं आहे ते स्वतः स्वामी देतील. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावरती ज्याचा विश्वास आहे त्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करत असतात.
स्वामी म्हणतात, मी ज्याला मार्गदर्शन करतोय ना त्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला त्याला मार्ग मी दाखवतो आणि प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी त्याला योग्य दिशासुद्धा मीच दाखवतोय. आज तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेतील. प्रयत्नांवरती विश्वास ठेवून बघा, यश तुमचे असणार. संकटामध्ये तुम्हाला स्वामी मार्गदर्शित करतात. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात आणि पुढे नेण्याची जिद्द आणि शक्ती फक्त स्वामी देतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. आज ज्या संकटांना घाबरत आहात तुम्ही, ते संकटे फार काळ टिकणारे नाहीत तुमच्या आयुष्यात. फक्त विश्वास ठेवून हा संदेश पूर्ण ऐका. हा संदेश तुमच्यासाठी खूप चमत्कारी अथवा महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांनी कधी अपेक्षाही ठेवली नाही त्यांच्यासाठी हा संदेश जीवन उपयोगी ठरणार आहे. या संदेशाला न टाळता ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात बरेच संकटे आहेत जे स्वतः स्वामी दूर करतील. आज न उद्या त्या संकटांमध्ये सुद्धा तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्या संकटांना न घाबरता प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला नक्की यशस्वी करतील. स्वामी म्हणतात, मी कायम त्यांची साथ देतोय जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. फक्त विश्वास ठेवून बघ. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असते त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी मार्गदर्शित त्यांना करतात आणि प्रत्येक वेळेला मार्गात पुढे नेत असतात. आज जे संकटे आहे त्यांना घाबरायचे नाही. संकटे काही फार काळ नाही आहे आयुष्यात. आज आहेत तर उद्या नाही. तर संकटांचा फक्त सामना करा, कारण त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि शक्ती फक्त तुमच्यात आहे. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येकाची साथ देतोय. फक्त विश्वास ठेवून बघा. तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. स्वामी सांगतायत, आज न उद्या तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत तर करतच आहे. त्यामुळे काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करत आहे. त्यामुळे त्या मदतीवरती विश्वास ठेवा. मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न सतत करत राहा. तुमचे सततचे प्रयत्न तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्की नेतील. आज ज्याबद्दल तुम्ही प्रयत्नशील आहात ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच आहेत. आपले प्रयत्न आपल्याला खूप पुढे घेऊन जातील. त्या प्रयत्नांवरती अतूट आणि ठाम असा विश्वास असणे गरजेचे आहे. संकटामध्ये स्वामी आपली मदत हे नक्की करतात आणि वाईट काळात देखील स्वामी आपले मार्गदर्शन करतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांना दुर्लक्ष करू नका. ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच तत्पर आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, प्रयत्नाने तर परमेश्वर देखील मिळतो. त्यामुळे आपले प्रयत्न हे नेहमी चांगले ठेवा. स्वप्ने फक्त बघू नका, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील घ्या. मित्रांनो, काहीच आपल्याला फुकट मिळत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला झटावं लागतं. मेहनत करा आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवा. चुकून घसरला तरी हरकत नाही, पण पुन्हा उभं राहण्याचे महत्त्व हे तुम्हाला पुढे नेईल. आयुष्यात कधीकधी आपण हरतो, पण खरा योद्धा तो असतो जो पुन्हा उभा राहतो आणि लढत राहतो. प्रत्येक संकटात संधी लपलेली असते. फक्त तुम्हाला ती संधी शोधता आली पाहिजे. ओळखण्याची आणि पकडण्याची गरज आली पाहिजे. संकट तुम्हाला सोडत नाही तर तुम्ही त्याला दूर पळू नका, तर स्वतः मजबूत बना. जगात सगळं मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वप्ने बघण्याची हिंमत असेल तर त्यांना साकार करण्याची ताकदही असते. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचं स्वप्न साकार करण्याची ताकद तुमच्यात आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला सुरुवात करता तेव्हा पहिलं पाऊल खूप महत्त्वाचं असतं. पहिलं पाऊल उचललं की मग मागे पुढे सर्वत्र तुम्हाला मार्ग हा सापडत असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. देव बाकी सगळं आपोआप चांगलं करेल. मनातल्या शंका दूर करा आणि आपला विश्वास हा ठाम ठेवा. प्रत्येक अडथळा तुमची परीक्षा घेण्यासाठी येतो, म्हणून तेव्हा हार मानू नका, कारण त्याशी लढा आणि पुढे जा. यश मिळवण्यासाठी ध्येय, आत्मविश्वास आणि आपल्या कष्टाची गरज आहे. ही आपल्याला प्रत्येक वेळेला यशाच्या पायरीवर चढवण्याची पहिली पायरी असेल. स्वप्न बघा आणि त्यांच्यासाठी झगडा. जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी करू इच्छिता तेव्हा ते जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही.
दिवस खराब गेला तरी रात्र आणि उद्या नवीन सुरुवात नक्की करा. खराब दिवसाचा परिणाम तुमच्यावर होऊ देऊ नका. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, प्रत्येक दिवशी एक नवीन पान लिहा, भूतकाळ विसरा आणि रोज नवीन पुढे शिकत चला. लक्षात घ्या, कधी कधी यश तुमच्यापासून फक्त एका पावलावर असतं. ते पाऊल उचलण्यासाठी हिंमत हवी. तुमचं ध्येय इतकं मोठं ठेवा की त्यासाठी हर प्रयत्न हे तुम्हाला कामाला मदत करेल. स्वामी म्हणतात, मोठे स्वप्न असावी, अशीच नाही तर त्या स्वप्नांसाठी मेहनत ही खूप मोठी असावी. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ध्येय दाखवा. ध्येयाने मोठ्या गोष्टी साध्य होतात. कधीही हार मानू नका, कारण एकदा नाही, दोनदा नाही तर 100 वेळा अपयश आलं तरी लढा, कारण आखरी वेळा तुम्हाला यश मिळू शकतं. एक आखरी प्रयत्न म्हणून सदैव प्रयत्न करत राहा. स्वामी सांगतात, यशस्वी होण्यासाठी मेहनतीची गरज आहे. ती कष्टाशिवाय कधीही आपल्याला यश मिळणार नाही. ज्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही असं वाटतं त्या गोष्टीमध्ये स्वतःवर हिंमत ठेवा. संधी शोधू नका, संधी निर्माण करा. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि पुढे जा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय तोपर्यंत त्याचा तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मग काहीही अडथळे आले तरी तुम्हाला ते पूर्णपणे संकटांचा सामना करून पुढे नेता येतील. यश नेहमी कठोर मेहनतीच्या मागे असतं. मेहनत कराल तेव्हा यश तुमच्या जवळ येईल. स्वामी म्हणतात, तुमच्या स्वप्नांना पाठलाग करा. ते स्वप्न साकार करण्यासाठी धावणं बंद करा आणि ते स्वप्न मिळवण्यासाठी तुम्ही पूर्ण जिद्दीने मेहनत करा. त्याच्यामागे फक्त स्वप्न पाहून धावू नका, तर मेहनतसुद्धा तेवढीच अपार ठेवा. आयुष्यात संधी मिळत नाही, ती तयार करावी लागते. त्यासाठी हिंमत आणि चिकाटी हवी. अपयश तुम्हाला कधीही हरवू शकत नाही किंवा अपयशाने कधी कोणाचा शेवटही होत नाही. अपयश तुमचा शेवट नाही. अपयश हे फक्त एक शिकवण आहे. स्वतःला ओळखा, मग जग जिंकाल. स्वामी म्हणतात, स्वतःला समजून घ्या आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात ध्येय ठरवा. ते ध्येय गाठण्यासाठी आपली सगळी शक्ती वापरा. सकारात्मक विचार आणि अपयश तुम्हाला पायात नक्की येईल आणि ते पुढे नेण्यासाठी मदत करेल. स्वामी म्हणतात, तुमचे ध्येय आणि मेहनत जर एकत्रित आले तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्नाने परमेश्वरसुद्धा मिळू शकतो. यशाच्या प्रवासात अपयश हे अपरवाही आहे. त्याला घाबरू नका, त्यातून शिकून पुढे जा. स्वप्ने बघा, ते पूर्ण करण्यासाठी तयारी करा. जेव्हा तयारी योग्य असेल तेव्हा अपयश हे आपल्याला मिळणारच नाही. चुका करा, पण त्या चुकाला शिका. त्याला चुका जास्त वाढू देऊ नका. चुकामधून शिका आणि त्या चुका दुरुस्त करा. स्वामी सांगतात, आपल्याला प्रत्येक वेळा देव एकदा सुधारण्याची संधी नक्की देतो. ती संधी तुमच्याकडे आहे. आपल्याकडे काय नाही याचा विचार करणे बंद करा, कारण तुमच्याकडे असलेल्या गोष्टीचं तुम्ही कौतुक करा आणि पुढे चालत राहा. स्वतःला ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे यश तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे नेईल. जी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत कराल ती तुम्हाला खरी वाटेल. मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. तुमच्या यशाला फक्त मेहनत नाही तर तुमच्या जिद्दीचीही वाट आहे. जिद्द ठेवा आणि अपयशी जे आहे ते यशस्वी व्हा. स्वामी म्हणतात, किती दिवस तुम्ही अजून असेच अपयशी राहणार आहात? स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपली मेहनत वाढवा. मेहनतीने आपल्याला अपयशसुद्धा यशामध्ये रूपांतर करता येतं. प्रत्येकाला वाटतं अपयश आयुष्यात आहे, पण ते तसं नसतं. तुमच्या यशात फक्त मेहनत नाही तर तुमच्या जिद्दीचाही मोठा वाटा असतो. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात घ्या, तुम्ही लक्षात ठेवा, स्वप्नांच्या मागे धावण्याचा ध्येय ठेवा. मोठं स्वप्न बघा आणि त्यांना गाठण्याचा सतत प्रयत्न करा. स्वप्न जर 100 रुपये कमवायचे बघाल तर तुम्ही कधी 10, 20 आणि 30 रुपये किंवा 50 रुपये सुद्धा कमवून घ्याल, तुम्हाला कळणार नाही. तसेच स्वप्न जर मोठे बघितले तर तुम्हाला त्या गोष्टी शक्य व्हायला लागतील ज्या लोकांचे स्वप्न आहेत. तुम्ही स्वप्न 4 व्हीलर घेण्याचे बघा. लोकांचे ज्या 2 व्हीलर हे स्वप्न आहेत ते तुम्ही कधी घ्याल तुम्हाला माहिती होणार नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. त्या संधीचा उपयोग घ्यायला शिका. कधीही हार मानू नका. तुम्ही हार मानली नाही तरच तुम्ही पुढे जाल, पण प्रयत्न करत राहिला तर एक ना एक दिवस यश हे तुम्हाला नक्की मिळेल. खरं तर महत्त्व हे मेहनतीला असते. मेहनत केल्याशिवाय कोणतंही फळ गोड लागत नाही. जग तुमचं स्वप्न पाहण्यासाठी वाट नाही पाहत,
तर ते तुमच्या मेहनतीकडे पाहतं. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवते. त्या शिकवण्याचा योग्य वापर करा आणि यशस्वी व्हा. तुमचं स्वप्न आणि यश फक्त तुमचं आहे. त्यासाठी तुम्ही झटवावं लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न अपार लागतील, कष्ट अपार करावे लागतील, पण त्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही. प्रत्येक वेळी मोठं पाऊल उचलायला हवं असं नाही. लहान लहान पावलांनी मोठं यश मिळवता येतं. यशाच्या दिशेने एक पाऊल उचला. प्रत्येक छोटा प्रयत्न तुम्हाला यशाच्या जवळ नेईल. स्वामी बोलतात, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा ते साध्य होईल. प्रत्येक प्रयत्नांची किंमत आहे. मेहनत करा आणि त्यातून येणारं फळ आनंदाने घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि अपयश हे तुमचं असेल असं नाही, नक्की यश हे तुमचंच असेल. प्रत्येक वेळेला यश लवकर मिळत नाही, पण ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करा. स्वामी सांगतात, यशाच्या दिशेने पुढे चला. प्रत्येक दिवस हा नवीन संधी म्हणून उगवतो. त्याचा चांगला उपयोग करा. तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय ते कधी पूर्ण होणार नाही. स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी झटून मेहनत करा, म्हणजे यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अपयशाने घाबरून जाऊ नका, त्यातून शिकून पुढे जा. स्वामी नेहमी सांगतात, तुम्हाला यश हवं असेल तर कधी घाबरू नका आणि कधी थांबू नका. तुमची मेहनत तुमचं यश ठरवते. तुमच्या यशानेच प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. तुमची मेहनतच खूप चांगली असली तर यश हे तुमचे असणार. विकास हे आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट असायला हवं. स्वप्ने तर साकार होतात ज्याकडे पूर्ण इच्छाशक्ती असते, फक्त त्यांचीच. कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि ध्येयांची आवश्यकता असते. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. यश तुमच्या प्रयत्नात आहे, कधी थांबू नका. तुमची जिद्द आणि प्रेरणा हे तुम्हाला यशस्वी ठरवेल. जग बदलण्यासाठी पहिली पायरी स्वतःमध्ये बदल घडवणे. स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. याचे यश तुम्ही नक्की साजरे करू शकता. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यशस्वी लोक कधीही हार मानत नाहीत. स्वामी सांगतात, यश अपयश हे यशाच्या खऱ्या अर्थाचं बीज असतं. स्वप्न बघणं सोपं आहे, पण त्यासाठी मेहनत करणं अवघड आहे. प्रयत्नाशिवाय कधी यश मिळत नाही. प्रत्येक दिवस हा तुमच्या स्वप्नांच्या जवळचा दिवस आहे. सकारात्मक जीवनाची जीवनदिशा हे बदलत असते. तुमच्या आव्हानांना संधी म्हणून स्वीकारा. यशाच्या मार्गावर चालताना कधी घाबरू नका. तुमच्या स्वप्नांची ताकद तुमच्यात आहे. तुमचं आयुष्य हे एक परीक्षा आहे. त्यात यश मिळवायला तुम्हाला मेहनत ही हवीच. मेहनतीला पर्याय कधी नव्हता, मेहनतीला पर्याय कधी नसणार आणि मेहनतीला पर्याय हा शब्द कधी येणार सुद्धा नाही. आयुष्यात आपल्या छोट्या प्रयत्नांना यश मोठे मिळू शकते. त्यामुळे छोटे का होईना प्रयत्न करा. कासव छोटे छोटे पाय पुढे टाकत पुढे जातो आणि सशाला हरवतो. जो ससा तो प्रत्येक वेळेला जिंकण्यावर दम ठेवतो. जो प्रत्येक वेळेला पुढे चालतो, तशा ससाला सुद्धा एक कासव हरवून जाऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी का होऊ शकत नाही? स्वतःवर विश्वास लागतो, सर्व काही चांगले होते. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करणार आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतील. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटात तुमचं साथ मी देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी नक्की देत आहे. स्वामी नामावर ज्यांचा विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. स्वामी बोलतात, आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे ह्या नक्की होतील. आपला फक्त प्रयत्न तसे हवे की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवी. स्वामी बोलतात, प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा मिळतो. फक्त आपले प्रयत्न तसे जोरदार हवे. नक्की आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागेल. प्रयत्न जर जोरदार असतील तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपले प्रयत्न हे नेहमी असे ठेवा की त्यात यश आपल्याला नक्की मिळेल. स्वामी बोलतात, प्रयत्नाने सर्व काही होऊ शकतं. फक्त स्वतःवरती विश्वास असून ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असतो आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो, असा व्यक्ती आयुष्यात कधीही माघार घेत नाही. तो व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय कधीही राहत नाही. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे आणि आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी करणार आहे. त्यामुळे स्वामी नामावरील विश्वास कधी कमी होऊ देऊ नका.
स्वामी सांगतात, संकटात मार्ग मी दाखवत आहे, त्यामुळे संकटातून बाहेर सुद्धा मी काढणार. फक्त तुमचा स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की स्वामी साथ देतील. स्वामी सांगतात, संकटांना घाबरणे काही चांगलं नसतं. संकटांचा सामना करणं हे आपल्याला पुढे नेतात. संकटांचा सामना करून पुढे जो जाईल तो आयुष्यात यशस्वी नक्की होईल. आपण आपल्या कर्मांना नेहमी घाबरलं पाहिजे, कारण एका वेळेला तो देव आपल्याला माफ करेल, पण आपले कर्म मात्र आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. कर्मांना काहीही पर्याय नसतो. कर्म चांगले असतील तर यश आपल्याला नक्की मिळतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, संकटांमध्ये तुम्हाला मी स्वतः साथ देतोय, त्यामुळे काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. यश तुमच्यासाठी आहे. यश तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न असणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, कठोर मेहनत आवश्यक आहे. स्वप्नांना फक्त बघू नका, ते साकार करण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, आयुष्यात मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुला साथ देत आहे. कितीही संकटे येऊ दे आयुष्यात, त्या संकटात मार्गदर्शन मी तुला नक्की करणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वामी समर्थ महाराज हे नक्की करतील. यश हे लोकात आहे. जे लोक सदैव यशस्वी होतात असं नाही. यश हे आपल्यात असतं, फक्त प्रयत्न आपल्याला करावे लागतात. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मोठ्या मोठ्या गोष्टी शक्य व्हायला लागतील. स्वामी सांगतात, प्रयत्न तुम्हाला जवळ नेण्यासाठी येतो. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. तुमची मेहनत आणि जिद्द हे तुम्हाला नक्की पुढे नेईल. परिस्थिती कसलीही असो, तर स्वप्न हे आपले मोठे ठेवा आणि परिस्थिती कशीही जरी असली तरी स्वप्न बघणं कधी थांबू नका. नेहमी स्वप्न बघा आणि त्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने सतत मेहनत सुरू ठेवा. कदाचित पहिल्यांदा अपयश मिळेल, दुसऱ्यांदाही ठीक आहे अपयश मिळेल, पण तिसऱ्यांदा मात्र यश हे तुम्हाला मिळेल. अपयश म्हणजे शेवट नव्हे, तो तर सुरुवात आहे. जर अपयश आले तरी घाबरू नका. तुम्हाला शिकवण्याचं काम हे नियती करत आहे. अपयश हे शिकण्याचं काम करतं. आपल्याला मिळणारा आनंद तेवढा असतो जितकी मेहनत आपण घेतो. मेहनत कधी वाया जात नाही, त्यातून मोठा आनंद निर्माण होतो. आपल्या शरीरावर विश्वास ठेवा. आपल्या शरीर शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही मेहनत हे करू शकता. प्रत्येक दिवशी नवीन संधी आहे. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात आहे. त्याला एका संधीने, एका सुरुवातीने बघा. जिद्द असेल तर यश नक्की मिळतं. जिद्दी व्यक्तीला यश हे त्यांच्यासाठी असतं. स्वामी सांगतात, जो व्यक्ती जिद्दी आहे, मेहनती आहे आणि प्रयत्नशील आहे, त्याला यश हे नक्की मिळतं. आपल्या आयुष्यात आपले कर्म, आपले प्रयत्न तसे हवे, कारण त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जो व्यक्ती सच्चा स्वामी भक्त असेल आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवेल, त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. संकटामध्ये स्वामीच त्याची साथ देतात आणि संकटामध्ये स्वामीच त्याला मदत करतात. जिद्दीने प्रयत्न केल्याशिवाय यशस्वी कोणी होऊ शकणार नाही. आपले मेहनत आपल्याला पुढे नेते. आपल्या मेहनतीवर जर विश्वास असेल तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी या शक्य व्हायला लागतील. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात आणि त्यांनी आपली साथ ही प्रत्येक वेळेला दिली आहे. मात्र आपल्या स्वामीवरती पूर्ण विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. काही लोक स्वामी नामावरती विश्वास ठेवत नाहीत. स्वामींना ते कधीही विश्वास ठेवून पूर्णपणे समर्थन करत नाहीत. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करायची गरज नसते. फक्त स्वामी नामावरती पूर्ण विश्वास ठेवून पुढे जायचं असतं. स्वामी नेहमी सांगतात, मी त्यांची साथ कायम देतोय जे माझ्या नामावरती विश्वास ठेवून असतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट स्वामी हे शक्य करतात. स्वामी सांगतात, तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत हवी असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण आपल्या वाईट काळात फक्त स्वामीच आपली साथ देतात. आपल्याला जेव्हा मदतीची खरी गरज असते तेव्हा स्वामीच आपल्याला मदत करतात आणि स्वामींनी आपली साथ ही कायम दिलेली आहे. स्वामी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणून सांगतात,
जर प्रयत्नांना तुम्हाला यश मिळवायचं असेल तर घाबरणे सोडा. आयुष्यात पुढे जायचं असेल तर मेहनत करणे सुरू करा. तुमच्या मेहनतीने त्या गोष्टी शक्य व्हायला लागतात ज्या कधीतरी कुणाचं स्वप्न असतात. स्वप्न ते नव्हे जे रात्री झोप येऊ देत नाही. स्वप्न तर ते होय जे तुम्हाला दिवसा मेहनत करण्यासाठी मजबूर आणते. स्वप्नाने काहीही होतं. आपले स्वप्न असे योग्य दिशेला ठेवा म्हणजे यश नक्की तुम्हाला मिळेल. स्वामी सांगतात प्रयत्नाने गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न करा आणि प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुढे नेते. त्यामुळे विश्वास ठेवा. विश्वास जर असेल तर सर्व काही शक्य होईल आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा मी करणार आहे. विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात आयुष्यात मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. तुमच्या योग्य दिशेला प्रयत्न जर असतील तर तुम्हाला मार्ग मी स्वतः देणार आहे. तुम्हाला तुमच्या मार्गावर यश मी नक्की देणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मी करणार आहे. स्वामी म्हणतात कायम लक्षात ठेवा प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करत आहे. स्वामी नेहमी सांगतात मी तुम्हाला कायम साथ देत आहे आणि ते तुम्हाला देत राहणार आहे. प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवून चला, तुमच्या प्रयत्नांना यश स्वतः देव देतो. ईश्वर कायम तुमची मदत करतोय आणि कायम करत राहणार आहे. त्या देवावरती जर विश्वास असेल तर त्यावरती विश्वास ठेवून एकदा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वप्नांना रंगवण्यासाठी मेहनत घ्या. स्वप्न बघणं सोपं आहे, त्यासाठी मेहनत करणे अवघड आहे. स्वप्न कायम आपल्या मनाप्रमाणे झाले असते तर आयुष्यात अशक्य असं काही उरलं नसतं. ज्या स्वप्नासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ज्या स्वप्नासाठी तुम्ही रात्र आणि दिवस कष्ट मेहनत घेत आहेत ते तुमचे शक्य नक्की होणार. चुकामधून शिकून पुढे चला. चुकीचं झालं तरी निराश होऊ नका. स्वामी सांगतात त्यातून पुढे शिका. श्रीमंत म्हणजे पैसा नव्हे तर श्रीमंताचा विचार आहे. आपल्या विचारांची श्रीमंती आपल्याला पुढे नेते. प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट शिका आणि ज्ञान वाढवा, कारण ज्ञान कधीही कमी पडत नाही. आपले ध्येय हे आपल्याला पुढे नेणार. स्वामी सांगतात स्वतःसाठी थोडा वेळ द्या. कामात व्यस्त राहून आपण स्वतःसाठी वेळ देतो का ते पहा. सकारात्मक विचारामुळे तुमच्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो का ते पहा. स्वामी सांगतात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुला मी साथ देणार आहे. अपयश हे तुम्हाला मिळणार आहे. अपयश ही यशाच्या दिशेने एक पायरी आहे. अपयश नसेल तर यशाची खरी किंमत कळणार नाही. परिश्रम करणाऱ्याच्या हातामध्ये यश असतं. मेहनत करणारेच खरे विजयी होतात. ध्येय ठेवा आणि त्यांच्या दिशेने धावत राहा. ध्येय ठेवा आणि त्यांच्याकडे प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात चुका करा पण त्यातून शिकायला विसरू नका. चुका करणं वाईट नाही, त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. विचार करा आणि ते विचार कृतीत आणा. कृतीत आणल्यानंतर त्या विचारांच्या दिशेने प्रयत्न करा. स्वामी नेहमी सांगतात मी त्यांची साथ देतोय जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतात आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून पुढे जातात. आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुझी साथ देत आहे आणि कायम देत असणार असे स्वामी नेहमी सांगतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांना मानले आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कायम देतात आणि ते सदैव देत आहेत. स्वामी सांगतात अशक्य असं काही नाही. प्रत्येक वळणाला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त विश्वास ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे आणि होणार सुद्धा आहे. आपण ज्याबद्दल विचार करू त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी सांगतात मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम तुमची साथ देणार आहे. फक्त विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. आपला विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. स्वामी नेहमी सांगतात शक्य त्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की करता येतात. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते आपल्याला पुढे नेतात. आपले प्रयत्न आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य दिशेला घेऊन जातात. प्रयत्न आणि मेहनत करणे यात खूप फरक आहे आणि अंतर आहे. ते तोच व्यक्ती करू शकतो जो आयुष्यात पुढे जाण्यासाठी जिद्दीने मेहनतीने कष्ट करतो. कष्टाशिवाय पर्याय नाही हे गोष्ट ज्याला माहिती आहे त्याच्यासाठी यश मिळवणे अत्यंत सोपे होते. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी नेहमी सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असते, फक्त त्या संकटांचा सामना त्याला करावा लागतो. संकटे काही फार काळ टिकत नाहीत. संकटांचा सामना करण्यास सुरुवात केली की ते आपणआप दूर व्हायला लागतात. त्यामुळे संकटांचा सामना करा. संकटामध्ये कधीही घाबरू नका.
आपले यश त्या संकटांना नक्की दूर करेल. स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न केला तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आज न उद्या तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी मी स्वतः करेल. फक्त विश्वास ठेवा, डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने अशक्य ते शक्य होईल. आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अशक्य असतात, लेकिन त्या देखील स्वामी आपल्यासाठी शक्य करतात. स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सदैव पाठीशी असतात. आपला त्यांना मानून त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण जर स्वामींना मानू आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवू तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे आपल्याला नक्की मिळवता येते. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, तुमच्या प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देतात आणि कायम स्वामी तुम्हाला मदत करत असतात. स्वामी मी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी मदत करतील आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देतील. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम तुमची साथ देत आहेत आणि कायम तुमची साथ देत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या मनात मी तुमची साथ देतोय आणि कायम तुम्हाला मदत करतोय. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर काहीही तुमच्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, जे प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येक गोष्ट करता ते नक्की तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांवरती, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला साथ देतोय आणि कायम साथ देणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा मीच करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुला मदत करत आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुला नक्की मदत करणार आहे. आयुष्यात स्वामी सांगतात, संकटांमध्ये तुमची साथ मी स्वतः देतो आणि संकटांमधून तुला संकटमुक्त मी स्वतः करतो. येथील आयुष्यात तुझ्या अपार संकटे, त्या संकटांचा सामना कर, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यश कधी तुला मिळणार नाही. आज न उद्या प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील. स्वामी नेहमी बोलतात, ज्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे कधीही होत नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की सांगतात की मी कायम तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करतात. आज न उद्या संकटही तुमच्या आयुष्यात येतात. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि कायम ते तुम्हाला पुढे नेत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, मी कायम तुमची साथ देतोय. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, प्रत्येक संकटही तुमच्या आयुष्यातून नक्की दूर होईल. फक्त संकटांचा सामना करण्यावर जिद्द आणि विश्वास ठेवा. आज न उद्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा, तुमच्या प्रयत्नांना स्वामी नक्की पुढे देतील. स्वामी कायम तुमची साथ देतात. फक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की म्हणतात, प्रत्येक वेळेला लेकिन स्वामी नक्की सांगतात की आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देतोय. जो सच्चा स्वामी भक्त स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. आज जो सच्चा स्वामी भक्त असेल तो या संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐकेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला म्हणतात की मी कायम तुमची प्रत्येक वेळेला मदत करतोय. ज्याला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक संकट स्वतः दूर होईल जर स्वामी नामावर आपला विश्वास असेल तर. आज न उद्या गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतात. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि कायम तुमची मदत सुद्धा मी स्वतः करणार आहे. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शित करतात. स्वामी नेहमी बोलतात, प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देतोय आणि कायम तुला साथ देणार आहे. आयुष्यात ज्याचा स्वामी नामावर विश्वास असतो ना ते काहीही करू शकतो. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा, प्रत्येक संकटात स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात की आज न उद्या संकटे तुमच्या आयुष्यातून दूर होतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर.
स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी न घाबरता त्यांचा सामना जर करू शकाल तरच आयुष्यात पुढे जाऊ शकता. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे अपार असतील तरी चालेल, पण त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द मात्र तुमच्यात हवी. आज न उद्या संकट येतील, त्या संकटांचा सामना करा, कारण ते संकटेच तुम्हाला पुढे नेतील. संकटे आज आहे पण उद्या नसतील हे मात्र नक्की आहे. स्वामी बोलतात, जे गोष्ट करायची आहे ते करता येत आहेत, फक्त स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील या गोष्टीवर विश्वास ठेवा. काही जणांना काही गोष्ट जणू अशक्य वाटतात, त्या गोष्टी शक्य होतात जर स्वामी नामावरती आपला विश्वास असेल तर. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुला मी साथ देणार आहे. प्रत्येक वेळेला संकट हे आपल्या आयुष्यात येतात, फक्त त्या संकटांचा सामना करा. संकट हे अपार असतील तरी चालेल, पण संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात हवी. जे संकटांना घाबरत नाही आणि पुढे जातो तो आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. स्वामी नेहमी सांगतात, आज न उद्या प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी करणार आहे. प्रत्येक वेळेला संकट समयी स्वामी तुमची मदत करतील आणि स्वामी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील. आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला कितीही संकटात जरी असलो तरी स्वामी आपल्याला साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन मी करणार आहे. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदतही करत असतात. संकट समयी स्वामी तुम्हाला मदत करतात आणि कायम तुम्हाला स्वामी मदत करणार आहे. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. फक्त स्वामी समर्थ नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे. संकट हे बरेच आहेत आयुष्यात, तर त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला स्वामी मार्गदर्शन करणार नाहीत. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नसते. आपलाही जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. संकट समयी स्वामी मदत करतील आणि स्वामींनी कायम तुमची मदत केलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशक्य असेल असं नाही. काही गोष्टी असतात ज्या कठीण असतात पण अशक्य नाही. त्या कठीण गोष्टी सुद्धा शक्य होतात, फक्त त्यांना करावं लागतं. आता त्या गोष्टी शक्य करता येतात त्या आपल्या मेहनतीनेच. आपली मेहनत जर असेल तर शक्य प्रत्येक गोष्ट होईल. संकटांमध्ये असाल तर स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. संकट खूप येत असेल आयुष्यात तर स्वामी समर्थ महाराजांच्या वरती विश्वास ठेवा. आपण ज्याबद्दल कधी अपेक्षाही ठेवत नाही त्या गोष्टी सुद्धा शक्य व्हायला लागतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटे आहे म्हणून त्यांना तुम्ही भीताय असं नसतं, तर संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही असतातच, फक्त त्यांचा सामना करणं आणि किंवा त्यांना दूर पळणं हे तुमच्या हातात असतं. आपण ज्यांना मानतो तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि आपला त्यांच्यावरती विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामीवरती जर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही, कारण संकट समयी स्वामी आपली साथ देतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला मी तुझी मदत सुद्धा करत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा तुला नक्की मीच करणार आहे. आपण स्वामीवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण स्वामीच आपल्याला कायम साथ देतात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा स्वामी स्वतः शक्य करतील. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की आपल्यासाठी अशक्य आहेत, कधी आपल्याला जमणार नाही, त्या सुद्धा स्वामी स्वतः शक्य करतात हे मात्र कधी विसरू नका. आपली ज्या गोष्टीवर विश्वास असतो ना त्या गोष्टी स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करून पुढे नेतील. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण आपल्यासाठी तेच प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी तुमची साथ तोपर्यंत देईल जोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवणार. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण ते गरजेचे आहे. ते आपल्याला पुढे नेते आणि आयुष्यात तेच आपल्याला यशस्वी बनवते. आपल्या अपार संकटांना स्वामी आपली मदत नक्की करतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे आणि ज्याचा स्वामी नामावरती विश्वास असतो तो प्रत्येक गोष्ट करून घेतो. संकटामध्ये स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक संकटामध्ये स्वामीच तुम्हाला पुढे नेतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. आज नाही तर उद्या ती गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य होईल. हो, स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला ते चांगल्या देवाला मार्गदर्शन नक्की करतील. संकटामध्ये मार्ग फक्त स्वामीच दाखवतात. योग्य दिशेला फक्त स्वामीच नेतात आणि स्वामीच आहेत जे आपल्याला पुढे नेत असतात. त्यामुळे स्वामी नामावरती विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर आयुष्यात खूप पुढे जाल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती
तर अशक्य या नावाला काही राहिलंच नसतं. स्वामी सांगतात की काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पूर्णपणे दुःखी करतात, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला मनाला उदास करतात, पण त्या गोष्टी आपण शक्य करू शकतो. त्यासाठी स्वामी नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नाम सदैव आपल्या जर मुखात असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, मी त्यांची साथ कायम देतो जे स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतील. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे तर सदैव होत आहे आणि स्वामी हे आपल्या मनाप्रमाणे सदैव करत आहेत. संकटांमध्ये मार्गदर्शन फक्त स्वामी करतील आणि स्वामी कायम आपली साथ देतील. फक्त विश्वास ठेवून चला. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत चमत्कारी ठरणार आहे. हा संदेश तुमच्यासाठी खूप गुणकारी सुद्धा ठरणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा हा संदेश शक्य करणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतं की स्वामी माझी साथ देणार नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ नावाचा जप करून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. आज न उद्या जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य होईल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी तर अशक्य सुद्धा शक्य करतात. त्यामुळे अशक्य ही शक्य करणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. ते आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. लक्षात घ्या, आपण ज्यासाठी खूप जास्त विचार करतो त्या गोष्टी सुद्धा आपल्या मनाप्रमाणे स्वामी करतात. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. स्वामी बोलतात, मी कायम साथ देतोय ना, मग विश्वास ठेवा. तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. इतरांची कुठल्याही व्यक्तीची गरज तुम्हाला कधी पडणार नाही आणि कधीही पडू देणार नाही. स्वामी नामावर विश्वास असणाऱ्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ नक्की देतात. प्रत्येक संकटात ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि सदैव करत आहेत.